राहुल गांधींनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध जे आक्षेपार्ह स्टेटमेंट केले होते त्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केली होती। आज कोर्टात माझी चीफ होती, त्याच्यात राहुल गांधींनी जे हिंगोलीत आणि अकोल्यात जे प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टेटमेंट दिले होते ते व्हिडिओज आम्ही आज कोर्टात 3 व्हिडिओज कोर्टात दाखवले। माननीय न्यायमूर्तींनी ते व्हिडिओज बघितले व ते रेकॉर्डवर घेतले व ते ॲक्सेप्ट केले। तर दुसरं एक पत्र होतं जे माननीय इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांच्या स्मारकात पाठवलं होतं। त्या पत्राचंही आम्ही आज ट्रू कॉपी आणि हे करून कोर्टात सबमिट केलं। माझी आज चीफ पूर्ण झाली। मी आज याचिकाकर्त्यांची चीफ एक्झामिनेशन होती CRPC प्रमाणे। ती चीफ एक्झामिनेशन आज पार्टली पूर्ण झाली आणि मागच्या डेटला ॲडजॉर्न झाली होती केस, कारण की माननीय इंदिरा गांधी यांनी एक पत्र दिलं होतं, त्याच्यात त्यांनी स्वतः सावरकरांना वीर म्हणून संबोधलेलं आहे, वीर सावरकरजी। तर त्या पत्राची आम्ही झेरॉक्स प्रत जोडलेली होती, त्याची ट्रू कॉपी आज आम्ही सबमिट केली स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडनं जी आम्हाला मिळाली होती। त्याच्यानंतर जे 3 आक्षेपार्ह व्हिडिओ होते ते व्हिडिओचं पण आम्ही न्यायाधीशांसमोर प्रेझेंटेशन केलं। 65B सर्टिफिकेटप्रमाणे ते पण ॲक्सेप्ट झालेलं आहे आणि आता ही केस बऱ्याच पुढच्या स्टेजला आलेली आहे। पुढे आता विटनेसेस आणि क्रॉस एक्झामिनेशन झालं की केस निकालावरच येईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे। सर, यामध्ये मोठ्या ठिकाणी समोर आणून सगळ्यात महत्त्वाचं की आक्षेपार्ह विधान ज्याच्यामुळे याचिकाकर्त्याचं डिफेमेशन झालं। याचिकाकर्ता हा सावरकरांना देव मानणार आहे आणि घटनेने त्याला तो अधिकार दिला आहे कोणाला देव मानावं, तर त्याच्या देवाचा अपमान झाला म्हणून त्यांनी केस दाखल केली। तर ते आम्ही प्रूव्ह करून देतो आहे की ती सेक्शन 499 मध्ये पण ती बसली पाहिजे, कारण शेवटी कायद्यात ती बसवणं गरजेचं आहे। तर ती कायद्यात बसायची प्रोसेस आता चालू आहे आणि आम्हाला लवकर निकालाची अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।